वोखटे मरणा ऐसे तेही आले अग्निप्रवेशे परी प्राणोश्वरे देशे न गणित सती. ओवी आहे 187, अध्याय आहे 16वा. मरणासारखा अत्यंत अप्रिय प्रसंग व तोही जिवंतपणी अग्निप्रवेश करून येणार, पण प्राणपतीच्या उद्देशाने तो ओढवून घेताना पतिव्रता स्त्रीला म्हणजे त्या सतीला त्याचे काही वाटत नाही. ती अगदी स्थिर अंतःकरणाने अग्निप्रवेश करते. ही ओवी वाचताना खरे तर मनाची खूप चलबिचल होते. किती भयंकर आहे हे सगळे असे वाटत राहते. ज्ञानदेवांनी सती जाणाऱ्या स्त्रीचे वर्णन केले आहे. ही ओवी वाचली की इतिहासातील 2 स्त्रिया डोळ्यासमोर येतात. एक म्हणजे महाराणी पुतळाबाई, शिवाजी राजांची पत्नी. या तर महाराजांच्या निधनानंतर काही दिवसांनी महाराजांचे जोडे छातीशी कवटाळून सती गेल्याचे वर्णन आहे. महाराजांच्या निधनाची बातमी काही राजकारण म्हणून गुप्त ठेवली गेली होती असे सांगितले जाते. असो, त्यानंतर पेशवाईतील घटना म्हणजे थोरले माधवराव पेशवे यांना अगदी अल्पवयातच राज्याच्या आलेल्या अनेक जबाबदाऱ्या, त्यासोबत काही गृह कलहाचे क्लेश, यामुळे होणारी सततची धावपळ, त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत गेला. जोडीला मानसिक त्रास सुद्धा होता. राजकर्त्यांना स्वतःचे वैयक्तिक आयुष्याला महत्त्व देता येत नाही. हे जरी खरे असले तरी याचा परिणाम त्यांना राजयक्ष्मासारख्या आजाराने त्रस्त केले होते. कोणतेही औषध, कोणतीही मात्रा कशाचाच परिणाम होत नव्हता. दुखण्याला काही केल्या उतार पडत नव्हता. शेवटी गजाननावर भरोसा ठेवून तेथे उरला आले, पण तिथेही काही उपयोग झाला नाही. वैद्यराज सुद्धा खोटा दिलासा देत होते. कारभारी पण माधवरावना बरे वाटावे म्हणून ज्याला जो उपाय सुचेल तो आपल्या आपल्या परीने करत होते. नवस, पूजा, अभिषेक, अनुष्ठाने सतत सतत सुरू होते, पण नाही, त्याने काहीच होत नव्हते. त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी हे सगळे पाहिले. वैद्यबुवांना निर्वाणीची विचारणा केली गेली. त्यांचे उत्तर ऐकून त्यांनी मनाशी काहीतरी निश्चय केला आणि मग रमाबाईंनी त्यांच्या अगदी विश्वासू असलेल्या सेवकाला एक कामगिरी सोपवली. पुण्याहून सतीची वस्त्रे घेऊन येण्याची. सेवकाने सुद्धा ती अगदी चोखपणे पार पाडली. मात्र ही गोष्ट कितीही गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ती बाजारपेठेत सर्वांना कळली. हळूहळू संपूर्ण पुणे शहराला कळली. लोक आपल्या या धन्याच्या दर्शनाला येऊ लागले. माधवरावांनी तर सर्व निर्वाह करायला सुरुवात केली होती. बुधवार वद्य अष्टमीला माधवरावांनी सगळ्यांना बोलावून घेतले. त्यातच ब्राह्मण मंडळीही होती. त्यांच्याकडे पाहून त्यांनी त्यांना हात जोडले आणि म्हणाले, आता आम्ही येतो. आमच्या महायात्रेची तयारी करा. कोणीही शोक करू नका. गजानन 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 असे म्हणत गजाननाची मूर्ती डोळ्यात साठवत शेवटचा श्वास त्यांनी सोडला. त्याचवेळी अभिषेक पात्रातील पाणीही संपले होते. सर्वत्र हाहाकार होत होता. इतक्यात स्त्रियांचा आक्रोश थांबला, कारण पूर्वेच्या ओवरी दरवाजातून रमाबाई आत येत होत्या. त्यांनी रेशमी श्वेत वस्त्र परिधान केले होते. सर्व अलंकारांनी मंडित त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज झळकत होते. त्या अगदी हळूहळू पावले टाकीत सभा मंडपात आल्या. कोणालाच काही कळेनासे झाले. राघोबा दादा व इतरांनी त्यांना त्यांच्या या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्या निश्चयाने म्हणाल्या, आता आम्हाला एकच सोबत आहे, अन्य सोबतीची गरज उरली नाही. खरे तर पेशव्यांच्या घरात यापूर्वी कोणी सती गेले नव्हते, पण रमाबाईंचा निश्चय अटळ होता. शेवटी जिथे माधवरावांची चिता रचली होती तिथे त्या सावकाशपणे आल्या, जनसमुदायाला हात जोडले आणि शिडीवरून चितारोहण केले.
त्या माधवरावांचे मस्तक मांडीवर घेऊन त्यांचा शांत चेहरा निरखित होत्या. इतक्यात चहूबाजूनी चिता धडधडू लागली. ज्वाला आकाशात चढत होत्या. काही दिसेनासे झाले. शेवटी ज्वालांच्या सोबतीने फडफडणाऱ्या रेशमी श्वेतपदराचे एक क्षणभर दर्शन झाले आणि सगळे सगळे संपले. अशी ही हकीकत वाचताना पोटात खड्डा पडतो, अंतःकरण पिळवटून येते. ही हकीकत मी स्वामी या कादंबरीतून इथे थोडक्यात घेतलेली आहे. लोकांनी पतिप्रेमाचे गोडवेघात सतीबद्दल कितीही आदर दाखविला तरी ही गोष्ट अनुचित वाटते. कोणी एखादी पतीचा विरह सहन होणार नाही म्हणून कधी काळी सती गेली असेल. पण ज्ञानदेव म्हणतात की अहो, सती जाणाऱ्या स्त्रीचा शृंगार, तिचे पतिप्रेम लोकांना दिसते, पण त्यांना आगीने जाळणाऱ्या अंगाचे काय होते याची कल्पना येत नाही. त्याची ओवी अशी आहे, महासतीचे भोग देखे कीर सकळ जग, परी ते आगी ना अंग ना लोकू देखे. सतीचा उल्लेख रामायणात नाही. महाभारतात फक्त माद्री सती गेल्याचा उल्लेख आहे. पण तेव्हा किंवा त्यानंतरच्या शेकडो वर्षात सतीच्या पद्धतीचा विशेष कुठेही उल्लेख आढळत नाही. मात्र भारतात अनेक ठिकाणी या प्रथेला उदात्त स्वरूप दिले गेले. खरे तर ते कुटुंबातील लोकांच्या स्वार्थापोटी दिले गेले असावे. कारण त्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. नवऱ्यामागे असलेल्या या स्त्रीची सर्व जबाबदारी कुटुंबावर येत असे. अनेक ठिकाणी संपत्तीची ती वाटेकरी होईल असा स्वार्थी विचार करूनही तिला संपवून टाकीत असत. बंगालमधील राजा राममोहन राय यांनी ही प्रथा बंद करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने शेवटी सती प्रथा बंद करण्याचा कायदा केला. त्यामुळेच या अशा प्रथेबद्दल कोणी उदात्तीकरण करू नये असा संदेश ही कथा देत आहे.